छत्रपती उदयनराजे केसरी पर्व 2चं आजचं मैदान पार पडलं आणि आजच्या मैदानात गुलालाचे मानकरी आपण बघतोय. दादा नमस्कार. नमस्ते नमस्ते. तुमचं नाव काय म्हटलं? मी गोट्या पहलवान मोहली. आपल्या लारा आहे हां नंदुशेठ तांगडे कराडे आणि गोट्या पहलवान मोहली या नावाने पोहोचला. पहिल्यांदा तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही फायनलसाठी पात्र झाला गुलालासाठी. हा गुलालाचा किती महत्त्वाचा होता आणि किती त्याच्या मागे मेहनत घेतलेली तुम्ही? काय आता मेहनत आता सगळ्यांना काय सांगायचं आता हे गुलाल लय म्हणजे कम से कम एक 6-7 महिन्यातनं गुलाल आहे. बर बैल 1 नंबर मध्ये पळत होता. हं. बैलाच्या पायाला लागल्या कारणानं बैल दुखावला हां. बैल घरीच होता बर आणि पायऱ्या अभावी बैल बाहेर काढला नव्हता. आजच काढला. नंदूभाऊ आहे त्यांच्या हट्टाखातीर बारक्याच्या आमच्या सोन्याच्या हट्टाखातीर आज बैल पळवायचा. आज सार्थकी लागलं ह्या दोघांचं. तुम्ही मगाशीच म्हटला संघर्ष योद्धा. काय त्याच्या मागे तुम्ही मेहनत घेतलेली, काय काय घेतलेली? मेहनत बघा की आता सगळीच मेहनत घेतात. हां आपण बी मेहनत घेतली, त्या मेहनतीला यश आलं. 6-7 महिने तो पळत नव्हता, तर काय काय अनुभवले त्या पिरियडमध्ये? 6-7 महिने आपण सगळे अनुभवते तीच अनुभवलं, फक्त सगळ्यांपेक्षा थोडस जास्त अनुभवलं. हां टोमणे देऊन बोलणे हे ते हां अनेक प्रकार असते तो, पण नाही धीर सोडला. आम्ही शर्तीलाच येत नव्हतो. आजच आलो आणि आज दिला बोला. काय झालेलं त्याला म्हटलं? पायाला लागलेलं हां थोडं. कोणत्या मारलेलं आमच्या घरच्यात. बर कोणत्या मैदानात काय झालेलं? नाही घरी झालेलं. रिकवर कसं केलं त्याला मग? रिकवर काय औषध उपचार केले. नियोजन कसं केलं आजचं? नियोजन पुण्याचा वासरू आहे ते बर पिस्टन म्हणून. बर ती वासरू काल रात्री लयच पावत्या पार बंद पडायच्या टायमिंगला पदवया म्हणून मग या दोघांच्या हट्टाखातीर आलो बैल घेऊन. काय अपेक्षा होती म्हणजे आज तो पहिल्याच मैदानात पळत होता, काय वाटत होता? काय तो पूर्णपणे ठीक झालेला केव्हा कळलं तुम्हाला? 100% बैल ठीक होता. बैल घरी व्यायाम चालू आहे, सगळं आहे व्यवस्थित आहे सगळं. आपण आज पळवायचा निर्णय घेतला आणि ते यशस्वी झालं. कुणासोबत होतं नियोजन? पुण्याचा पिस्टन. बर मागे गाडी कधी पळालेली? मागे नाही, पहिल्यांदाच पळवली. पहिल्यांदाच पळाली. कोणत्या गटात पहिल्यांदा सुरुवात झाली? पहिल्यांदा 25व्या गटात पळली. बर 4थ्या सीमेत पळली. चांगली गाडी पळली. सगळ्यांचं सहकार्य आमच्या, त्यामुळे सगळ्यांच्या मेहनतीला यश आलं. गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? दुऱ्या शिवतरचा. बर आणि सेमीमध्ये कोणत्या सेमीत? 4थ्या सीमेत. 4थ्या सेमीतच. आजचं हे गुलालाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? काय आता बघा, तसं गुलाला श्रेय सगळीच झटतात. सगळ्यांना श्रेय या सगळ्यांना श्रेय आमच्या टीमला असल्या पूर्ण. त्यांचा हात जोडून नमस्कार करतो मी. बैल गोलाला राहत नव्हता तरी ती माझ्या पाठीशी येत होती. मार खात होता तर आज ना उद्या राहिला अशी म्हणून माझ्या मागे येत होती सगळी. त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो. यश नव्हतं तरी अपयश मध्ये लय जण सोडून जातात, पण आमची 2-3 पोरं आहेत ना, अजिबात नाही. आरोग्य जिकू येतो मी तुमच्या असं करतात पोरं. तुम्ही जसं की म्हटलं संघर्ष होता, म्हणजे ते संघर्ष आहे हो, आम्हालाच नाही. 1 नंबर केलेल्या बैलाला बी संघर्ष लक्षात ठेवा. 1 नंबर केलेला बी बैल ही करतो. अलग लक्षात ठेवा. मग काय अडचण. आजचं मैदान कसं पार पडलं? पूर्ण मैदान 1 नंबर पार पडलं. डोळे राखून सेमी काढला. एक नंबर व्यवस्थित 1 नंबर नियोजन केलं. त्या मैदानी बी 1 नंबर घेतलं. काहीच अडचण. चालेल. तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप 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 शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आजच्या गुलालाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.